माहिती भरायची, जंगलातील त्या देवांच्या पूजा त्याची माहिती पुढे जाऊन मग आता शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडंसं मग आपल्या गावात कोणकोणती पिकं घेतली जातात मग त्याच्यामध्ये तांदूळ, धान, गहू, मका, ज्वारी, बाजरी, नागली, सावळी, ओरई, सावा, तूर, चणा, मूग, उडीद, मसूर, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कुरासनी, काळं तीळ, मग मोगरा म्हणजे फुलशेती आहे, फळबाग शेती आहे आणि इतर काय काय पिकवलं जातं. मग याच्यासाठी लागणारे बियाणं ते आपण विकत घेतो का घरचे त्याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याची भरायची थोडक्यात. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला पाणी आपण विहिरीद्वारे भरतोय, पाईपाद्वारे भरतोय का पावसाच्या याच्यावरती, त्याच्यानंतर ते विकतोय का घरच्या याच्यासाठी फक्त खाण्यापिण्यासाठी आपण त्याचा उपयोग घेतो ते द्यायचं. त्याच्यानंतर मग अजून तुम्हाला याच्यात काय सुधारणा करायची, ज्या शेतकऱ्याचं जे जे पीक असेल तो तेच शेतकरी माहिती नाही बाबा भात मग भाताची शेती वाढली पाहिजे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे मग शेतकऱ्यांनी आम्हाला सांगायचं आहे. आणि मग हे सगळे उपाय आम्ही कशातनं बसवायचे, कोणत्या योजना मग आमच्या ग्रामपंचायत लेवलवरती बसतील का बाहेरच्या संस्थांचं किंवा शासनाच्या वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट म्हणून याची पूर्तता करायची ते मग पुढं सुचवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग आपलं गाव आणि जंगल म्हणजे याच्यामध्ये माहिती मग याच्यामध्ये काय आलेलं आहे, गावाच्या जंगलाची पारंपरिक सीमेवरील खुणा, मग एखादा वृक्ष मोठा आहे का, डोंगर आहे का, नदी आहे का, देवस्थान कोणकोणते. नंतर मग सदर सीमेतील पूर्ण क्षेत्रात सामुदायिक वन संवर्धन अधिकार मिळाला आहे का, असेल तर नसेल ते बघा. आणि मग काय सुधारणा करायची मग आता हे काय इथं पूर्वेला सातारा आहे, पश्चिमेला अगस्ती मंदिर आहे, उत्तरेला माणिकपीर आहे आपल्या इथं आणि दक्षिणेला प्रवरा नदी आहे, स्मशानभूमी. आता काय केलं पाहिजे तर मग याच्यामध्ये काय घेतलं आपण, सभामंडप दिला पाहिजे. इथे ही वस्ती आपल्याला या वस्तीला सभामंडप दिला पाहिजे, स्वच्छतागृह दिलं पाहिजे, हे आपण दिलेलं नाही, स्वच्छतागृह दिलं पाहिजे, पाण्याची टाकी दिली पाहिजे, संरक्षक भिंती दिल्या पाहिजे, शाळा आहे शाळेला संरक्षक भिंत दिली पाहिजे, परिसराचं सुशोभीकरण करणं मग रस्ता देणं आहे, कुठं झाडं लावायचे कुठं झाडं लावायचे. त्याच्यानंतर मग नदीकाठी आता पलीकडनं आपलं तर मग नदीकाठी स्मशानभूमी तिथं घाट बांधलं पाहिजे, पात्र इकडे येतं तर तिथंही घाट बांधलं पाहिजे, तिथलं सुशोभीकरण केलं पाहिजे. असे त्याच्यामध्ये आता फळं आहे, मग आता कोणकोणते फळं मिळतात आपल्याला डोंगराची सीताफळं मिळतात, मग त्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात नाही आहे. मग काय केलं पाहिजे तर डोंगरी फळबागांच्या वृक्षाच्या लागवडी केल्या पाहिजे असं आम्ही सुचवलं, त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांनी सुचवलं आहे. आणि मग हे काम कोण करणार आहे तर ते वन विभाग करणार आहे. मग आम्ही त्यांची पूर्तता घेणार, त्यांच्याकडनं मागणी करणार, ते करणार. मग आपल्याकडे कंदमुळं मिळतात का, नाही मिळत, पाणी, आळ्या, आळंबी, कळ्या हे मिळतंय का, नाही मिळत, मासे, खेकडे किंवा त्याच्या प्रजाती मिळतात का तर मग थोड्या प्रमाणात मिळतात, त्या ओढ्याला मासे मिळतात, खेकडे मिळतात. मग काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये, मग ओढ्या नाल्यामध्ये छोटे बंधारी बांधायची, त्याच्यामध्ये मत्स्यबीज सोडायचे आणून म्हणजे माशाचं प्रमाण वाढलं पाहिजे. मग ते कोणाकडनं तर मत्स्य संवर्धन विभाग आहे त्याच्याकडे ती मागणी करणं, त्यांच्याकडनं घेणे. नंतर मग आपण इतर अन्न मग डोंगरी रानभाज्या दिल्या आपण, आता साताऱ्याला कधी कधी भाजी मिळते आपल्याला त्या कोणती पावसाळ्याची भाजी कोळूची भाजी. मग जंगलात पाळीव प्राणी जनावरांना गुरांना चारा मिळतो का, मग होय मिळतो काही प्रमाणात. इथं आपलं जंगल वरच आहे, तिथं थोड्याफार प्रमाणात गवत मिळतंय. मग काय केलं पाहिजे, मग जंगलाची आग थांबवली पाहिजे, पाळीव जनावरांपासून जंगलाचं संवर्धन केलं पाहिजे. त्याच्यानंतर छोटी मोठी झाडे लावली पाहिजे का जेणेकरून धोक होणार नाही, वृक्षाच्या लागवडी केल्या पाहिजे त्याच्यामध्ये. मग सरपण फाटके चुलीत वापरण्यासाठी वापरतात का, मग आम्ही टाकले आता कमी प्रमाणात केलं. आता तुम्ही गॅस वापरतात थोड्या प्रमाणात, त्याला गॅस घ्या, सरपण कमी मिळते आपल्याला, काय झाडच नाही. मग काय केलं पाहिजे तर मग वृक्षाची लागवड जे सरपणाला योग्य अशी वृक्ष लागवड केली पाहिजे त्याच्यामध्ये. मग पुढे जाऊन दुसऱ्या कॉलमला काय आता तर जंगलातून विकण्यासाठी काय मिळतंय का तर फक्त आपल्याकडे सध्या माहितीनुसार गवतच मिळते आणि आपण त्याचे लिलाव करतोय. अजून काय करणार, जंगलातून काही औषधं मिळतात का, आता औषधं तर काही आपल्याला माझ्या माहिती मिळत असेल, तुम्हाला काही माहिती आहे का? अरे इकडे रे विना या 4-5 जणी कोण आहे इकडे या, 2 मिनिटं. आता आपल्या गावाच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात मग पाण्याच्या जागेचा स्रोत वर्णन काय काय आपल्या तर मग गर्दनी ते आगस्तीचा ओढा आहे, ह्या ठाकरवाडीवरनं जो जातोय वसोबाचा ओढा तो खाली जातो. मग आता याच्यामध्ये याचा उपयोग काय केला जातोय तर पिण्यासाठी आणि ओढा पिण्यासाठी वापरतात काही.